नमस्कार मित्रांनो, तोहिरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. ज्या ट्विस्टमध्ये आता असे होणार आहे की ईश्वरी बाळाला घेऊन जात असताना ईश्वरीला मात्र आता जे गुंड आहे तर ते तिचा पाठलाग करत जेव्हा तिच्या मागे येतात तर ईश्वरी बाळाला घेऊन जेव्हा मंदिरात जाते आणि मंदिरात गेल्यानंतर आता रमाकांत हा बाळाचा आणि ईश्वरीचा जीव वाचवतो आणि त्यानंतर पुढे आता काय असं भयानक धमाका होणार आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आता नक्की घडलेला प्रकार काय आहे ते सविस्तर माहिती करून आपण जर नवीन असाल आपल्या चॅनलवर तर लगेच सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता या मालिकेचे डेली अपडेट्स नक्की पाहायला मिळतील. आणि हे बघा मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास तर नक्की कमेंट करायला विसरू नका. तेव्हा आता मित्रांनो हे बघा, ईश्वरी खूप चालक असते. ईश्वरीने बरोबर वल्लरीला घेरलेला आहे. ईश्वरीला माहिती असतं की घरातीलच कोण अशी व्यक्ती आहे की ती मात्र हे सर्व कारस्थान करते. बरोबर तिने मात्र तो मोबाईल कुठे पडला सगळं काही आता आपल्या इंडोरी दिमाग वापरून सगळं व्यवस्थित शोधून काढलेलं असतं. बरोबर तो मोबाईल घेऊन ती आता रंभाच्या घरी गेलेली असते, त्या राजूच्या घरी. आणि राजूच्या घरून सगळी माहिती डिटेल रंभाकडून मिळवलेली आहे. रंभाने बरोबर तिला सगळं सांगितलेलं असतं की नक्की हे कोण आहे. कारण मित्रांनो तेथे ईश्वरीला फोटो दिसलेले असतात आणि त्या फोटोवरून ईश्वरीला आता त्या म्हणजे सगळ्यांची ओळख होते ज्यांनी आता आपल्या बाळाला पकडलेलं आहे. म्हणून आता ईश्वरीने एक प्लॅन केलेला आहे. अर्णवला काही न कळता म्हणजे अर्णवने पैसे देण्याचं कबूल केलेलं आहे आणि तो पैसे घेऊन तिकडे गेलेलाच आहे. पण आता जेव्हा ही ईश्वरी पक्याच्या घरी त्याचा पत्ता शोधत शोधत आलेली असते, रंभाने त्याला पत्ता दिलेला असतो आणि ईश्वरी जेव्हा आता तेथे येऊन पोहोचते, पक्याचं घर कुठे आहे शोधते आणि बरोबर तेथे ती आलेली असते. गणूबाप्पाला हात जोडते. गणूबाप्पा म्हणते की हे बघ गणूबाप्पा, एवढ्याशा छोट्याशा जीवाला वाचवण्यासाठी मला मदत कर, माझ्या कर्णिकाला मला शोधण्यासाठी मदत कर आणि कुठे जिथे असेल ना तू लवकरात लवकर माझी कणू इथे आहे तर त्याचा काहीतरी मला संकेत दे. आणि त्याच वेळेस खरंच ही कर्णिकासुद्धा हुशारच असते. देवाची लीला काही वेगळीच आहे म्हणून कर्णिका रडायला सुरुवात करते. जोरजोराने आता कर्णिका रडत असते आणि तेवढ्यात ईश्वरी तेथे खिडकीत आलेली आहे आणि अविनाश मामा अर्णव हे सुद्धा पैसे घेऊन त्या गुंडांच्या तेथेच आलेले आहेत आणि ते समोर हॉलमध्ये असतात आणि कर्णिका मात्र मागच्या रूममध्ये आहे. ही खिडकीत ती जी बाई आहे तर ती घेऊन बसलेली आहे आणि कर्णिका खूप रडत असते म्हणून ती वैतागून आता खूपच वैतागलेली असते. त्या कर्णिकाला ती धुसफूस करत असते की शांत हो शांत हो, पण ती काही कर्णिका शांत होत नाही. ईश्वरी पाहते ईश्वरीचा जो फार असा गुंतलेला असतो बाळाला. मग नक्की काय करावं म्हणून ती आता डोक्यामध्ये विचार आणत असते. कर्णिकाकडे बघत असते. गणपती बाप्पांना हात जोडते की गणू बाप्पा काही कर, पण माझ्या कर्णिकाला आज मला इथून घेऊन जाऊन दे. आणि तेवढ्यात आता ही बाई बाहेर अर्णव आणि अविनाश मामा हे पैसे वगैरे घेऊन आलेले आहेत म्हणून ती आता या राजूला सांगण्यासाठी येते आणि राजू आणि पक्या तेथेच आहेत. दोघं मात्र अर्णव येण्याची वाट पाहत असतात. अर्णव आलेला असतो आणि तेवढ्यात ती बाई समोर येते आणि म्हणते की ती पोरगी खूपच रडत आहे, ती काही केल्यानं शांत राहीना. त्याच संधीचा फायदा घेऊन ईश्वरी मात्र आता खिडकीतून उडी मारते, कर्णिकाला उचलते. कर्णिका आता ईश्वरीच्या जवळ आल्यानंतर ईश्वरीच्या मिठीत आल्यानंतर कर्णिका लगेच शांत होते आणि तेवढ्यात त्या बाईला असं वाटतं की आता ह्या मुलीचा आवाज अचानक कसा बंद झाला असेल, काय झालं असेल, ही मुलगी रडण्याची का थांबली असेल. म्हणून आतमध्ये येते तर पाहते ईश्वरी तिला घेऊन जात असते. आता ही बाई तिच्या मागे पळत असते आणि ईश्वरी आपल्या या मुलीला घेऊन कर्णिकाला घेऊन पुढे धावत असते. आणि आता इकडे जे गुंड आहे तर ते अर्णवला म्हणतात की आता तुम्ही नक्की काहीतरी केलेलं आहे, आम्हाला पैसे हवे आहेत. तर अर्णव म्हणतो की पैशाच्या अगोदर मला कर्णिका हवी आहे, मला कर्णिका द्या. जर तुम्ही काही कर्णिकाला माझ्या स्वाधीन नाही केलं तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आणि जेवढ्यात आता तो जो पक्या आहे तर तो पक्या मात्र त्या बाईला म्हणतो की चल लवकरात लवकर तू मुलीला घेऊन ये. आता ती बाई पाठलाग करत गेलेली असते आणि मागे येते आणि म्हणते की अरे पक्या खूप मोठा घोळ झालेला आहे. ती आहे ना ती मुलगी, ती मात्र कर्णिकाला घेऊन गेली, ती त्या मुलीला घेऊन गेली
आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो. अर्णव म्हणतो की माझी कर्णिका कुठे आहे, लवकरात लवकर मला कर्णिका हवी आहे. आणि कोण घेऊन गेलं कर्णिकाला, आणि तुम्हाला किडनॅप करण्यासाठी कोणी सांगितलं होतं, मी तुम्हाला नाही सोडणार. अर्णव मात्र आता त्यांना इतका बेदम मारतो, इतका बेदम मारतो, तर लगेच आता हा जो राजू आहे तर तो धावतच आता त्या बाईला घेऊन तिकडे जात असतो. आणि अर्णवने ह्या पक्याला पकडलेलं असतं. पक्या आता काही सांगायला तयारच नसतो. आणि त्याच वेळेस होतं तर काय, वल्लरी मामीचा तेथे फोन येतो. वल्लरी मामी आता पक्याला फोन करत असते आणि पक्याला फोन करून ती मात्र विचारणारच असते की नक्की काय आहे. आणि तेवढ्यात आता फोन आल्या क्षणी आता ह्या पक्याने मुद्दाम फोन आहे तर तो तेथे अर्णवच्या जवळ पडलेला असतो. अर्णव त्याला मारत असतो. तोच अर्णव तो फोन उचलतो. नक्की यांना कोणी हे सर्व करण्यासाठी सांगितले. आणि तो फोन आहे वल्लरीच्या मामीचा. आता वल्लरी मामी जेव्हा म्हणते की पक्या, अरे मी तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते केलं ना तुम्ही, आणि जर ती पोरगी आता तिला काही झाले आणि त्या अर्णवला जर ती मुलगी नाही मिळाली तर तो मात्र तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल. त्यामुळे मी तुम्हाला जे काही सांगत आहे तर तेच तुम्ही ऐकायचं. मामीचा आवाज ऐकल्यानंतर अर्णवच्या पायाखालची जमीन सरकते. अविनाश मामाला तर खूपच धक्का बसतो. म्हणजे हे कारस्थान करणारी ही तर वल्लरी आहे आणि हे सर्व वल्लरीने घडून आणलेलं आहे. मग आत्ता बाळाला कोण घेऊन गेलं असेल? ईश्वरी तर तेथे आली नसेल ना. शेवटी ईश्वरीने रणरागिणी बनून आता धावतच तिकडे ती एका मंदिरात गेलेली असते. आणि मंदिरात घेऊन ती आता म्हणजे तेथे देवीच्या वगैरे पाया पडते आणि कर्णिकाला शांत वगैरे करते. तेवढ्यात मात्र आता हे जे बाबा आहेत तर ते बाबा मात्र समोर दिसतात, रमाकांत बाबा. आणि तो गुंड मात्र पाठलाग करत ह्या ईश्वरीच्या मागे आलेला असतो. ईश्वरी आता घाबरते आणि कर्णिकाला म्हणजे देवाला म्हणते की देवा तूच काहीतरी असा चमत्कार कर आणि आज माझा आणि माझ्या कर्णिकाचा जीव वाचव. मला काही होऊन दे परंतु कर्णिकाला काही होऊन देऊ नकोस, प्लीज असं काहीतरी कर. आणि तेवढ्यात मात्र आता लगेच देवाचा चमत्कार झाल्यासारखाच होतो. आणि रमाकांत राजशिर्के पुढून येऊन रमाकांत राजशिर्के मात्र त्या गुंडांना मारतो. आणि त्या गुंडांना मारून बेदम मारून मात्र त्याने आता सगळं काही ह्या ईश्वरीला आणि कर्णिकाचा जीव वाचवलेला आहे. त्यावरती आता ईश्वरी धावतच बाबांच्या जवळ येते आणि बाबांना म्हणते की हे बघा बाबा. आता मात्र बाबांनी विचारलेलं असतं की कोण आहे मुली तूस आणि बाळाला घेऊन इकडे काय करतेस. त्यावरती ईश्वरी सर्व काही सांगते आणि ईश्वरी म्हणते की हे बाळ कुणाचं आहे तुम्हाला माहिती आहे का बाबा, मी तुम्हाला ओळखलेलं आहे. त्यावरती बाबा विचारतात की मुली तू कोण आहे आणि माझी आणि बाळाची काय ओळख आहे, काय नातं आहे, तू असं का विचारतेस. त्यावरती आता ईश्वरी म्हणते की बाबा तुम्ही नाही ओळखलं, मी तुमच्या चिंटूची अर्णवची बायको. आता हे म्हटल्यानंतर रमाकांत राजशिर्केंना धक्काच बसतो आणि धक्का बसल्या क्षणी आता जी म्हणजे मुलगी आहे कर्णिका ती रडायला सुरुवात करते. बाबा जेव्हा आता कर्णिकाला हातात घेतात तर कर्णिका लगेच शांत होते. त्यावरती ईश्वरी म्हणते की ही मुलगी कुणाची आहे बाबा तुम्हाला माहिती आहे का. तर बाबा म्हणतात की कुणाची. तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते की तुमच्या अंजलीची. अंजलीची म्हणल्यानंतर आता खरंच ईश्वरीला फार मोठा म्हणजे एक क्लू दिलेला असतो आणि बाबांना आता त्या सत्याचा उलगडा होतो. बाबा आपली ओळख दाखवण्यासाठी नकार देतात. नको मुली, मला त्या घरात परत यायचं नाही. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा का तुम्हाला त्या घरात यायचं नाही. त्यावरती बाबा आता तिला घडलेला सगळं काही प्रकार सांगतात. त्यावरती ईश्वरी सुद्धा बाबांना आता एक असं सत्य सांगते की बाबांना त्या सत्याने आणखीन मोठा धक्का बसतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की बाबा हे बघा तुम्हाला काही झालं तरी घरी यावं लागेल, कारण तुमच्या सुनेला जर तुम्हाला निर्दोष सिद्ध करायचं असेल तर मात्र तुम्हाला घरी यावंच लागेल. बाबा म्हणतात की काय बोलतेस. त्यावरती ईश्वरी आपलं नाव वगैरे सांगते, त्यांच्या पाया वगैरे पडते आणि बाबा मी तुम्हाला असं एक आज सत्य सांगत आहे की ज्या सत्याने आजपर्यंत मला त्या घरामध्ये दोषी ठरलेला आहे. माझी काही चूक नसताना, माझ्या आईची सुद्धा काही चूक नसताना हे सर्व आज आईला आणि मला भोगावं लागत आहे. त्यासाठी तरी तुम्हाला घरी यावं लागेल. तेव्हा बाबा म्हणतात की काय झालं. त्यावरती ईश्वरी म्हणते की हे बघा बाबा, ज्या बाईला तुमच्याबरोबर म्हणजे तिच्यावर संशय घेण्यात आला तिची सुद्धा काही चूक नव्हती आणि तुमची सुद्धा काही चूक नव्हती, परंतु ती बाई जी होती त्या बाईला जे अडकवण्यात आलं, तुमच्यासोबत तिचे घाणेरडे फोटो काढण्यात आले आणि इंटरव्ह्यूसाठी ती बाई आली होती
आणि ती बाई म्हणजे कोण आहे तर ती माझी आई आहे. आणि अर्णव आणि तिचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालेलं आहे आणि आमचा या सगळ्याशी काहीही संबंध नव्हता. माझ्या आईने हे सत्य सगळ्यांना सर्व सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरीसुद्धा माझ्या आईचं हे सत्य ऐकून घ्यायला कोणी तयार नाही. त्यावरती रमाकांत काका म्हणतात की हो, मला माहिती आहे ना, कारण त्या घरामध्ये अशी एक बाई आहे की तीच हे सर्व कारस्थान करते आणि ती म्हणजे त्या अर्णवची मामी, त्या वल्लरी मामीने हे सर्व केलेलं आहे. आणि मुली, तुझी आईसुद्धा निर्दोष आहे आणि मी सुद्धा निर्दोष आहे. त्यामुळे ईश्वरीच्या डोक्यावर बाबा हात ठेवतात आणि चल, आज मी तुला निर्दोष सिद्ध करण्यासाठी एक आणखीन पुरावा देणार आहे. त्यामुळे तू आता बाबाला घे आणि घरी चल. त्यावरती आता लगेच ईश्वरी दारात येते आणि ईश्वरीने दारात आल्या क्षणी आता अंजलीताईंना हाक मारली होती. अंजलीताईंना म्हणते की अंजलीताई धावतच या, कोण आलेलं आहे हे बघा. सगळेजण पाहतात तर काय, ईश्वरीसोबत आता रमाकांत आलेला असतो आणि बाळसुद्धा ईश्वरीच्या सोबत असतं. आता मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेऊन ते घरी येतात आशीर्वाद घेऊन. आणि अंजली आता समोर पाहते तर कर्णिकाला बघून तिला फारच आनंद होतो. परंतु ती आता बाबांचा रागराग करायला सुरुवात करते की नक्की तू यांना घरी का घेऊन आलेत, या घरात यांचं राहिलं तरी काय, यांच्यामुळे आमची आई मला सोडून गेली आणि हा ज्या म्हणजे यांना तू कुठून शोधून आणलंस, काय गरज होती. अंजलीताई, ईश्वरी म्हणते की अहो, आपले बाबा इतक्या दिवसातून आले आणि तरीसुद्धा तुम्ही त्यांचं काही ऐकून न घेता त्यांच्यावर आरोपच करतात. परंतु बाबा म्हणतात की करून दे, तर तिची तरी काय चूक आहे, कारण तसे परिणाम भोगलेच गेलेले आहे आणि तसं घडवलंच गेलेलं आहे. पण आज एका भयानक सत्याने जेव्हा त्याचे डोळे उघडतील ना, तेव्हा तिला आपल्या बाबाची सत्वपरीक्षा समजेल. तर आता अंजलीला काही कळत नसतं. अंजली कर्णिकाला घेते आणि खूपच आनंद तिला झालेला असतो. आणि आता आपल्या बाबांना सुद्धा ती घट्ट मिठी मारते, कारण रमाकांतने सर्व गैरसमज दूर केलेले असतात आणि वल्लरीने हे सर्व केलेलं आहे हे सुद्धा दूर केलेले असतात. परंतु अंजली आणि घरातील कोणीही वल्लरी आणि असं केलेलं आहे यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. आणि त्याच वेळेस आता अर्णव त्या गुंडांना पकडून तेथे घेऊन येतो आणि वल्लरीचा जो काही फोन तेथे आलेला असतो ते सगळं रेकॉर्ड करून आता अर्णवने सर्वांना दाखवण्यासाठी तेथे आणलेलं असतं. अविनाश मामा येतो आणि वल्लरीची गचंडी धरत तिला फरफट्यात बाहेर काढतो आणि आता येणेच हे सर्व केलेल्याचे सांगतो. अंजली म्हणते की मामी, तू माझ्या कर्णिकाला किडनॅप केलं होतं का. मामी आता रडत असते, हात जोडत असते की नाही ग अंजली, मी असं कशाला करेल, माझ्यावर खोटे आरोप होतात. अर्णव म्हणतो की हो का. आणि त्याच वेळेस अर्णव मात्र ती रेकॉर्डिंग आहे तर ती सर्वांना दाखवतो आणि ती रेकॉर्डिंग ऐकल्यानंतर मात्र आता वल्लरीच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता मित्रांनो, वल्लरीला नक्की आता काय शिक्षा होते आणि राकेश त्याचं काय असं नवीन भिंग फेडतो आणि राकेशच्या हे नवीन भिंगामुळे आता नवीन मालिकेला काय असं वळण लागतं हे आपण पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.